बघत आहात सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। सध्या चंद्रपूर जिल्हा बँक नोकर भरती प्रकरण चांगलेच गाजत असून तक्रारकर्त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांनी संचालकांना घाम फुटला आहे। संचालकांच्या घरी घरगडी म्हणून काम करणारे सुद्धा बँकेत नोकर म्हणून लागले आहे आणि ज्यांना पैसे देणे जमले नाही त्यांच्या जमिनी सुद्धा संचालकांनी आपल्या नावावर केल्याचे पुरावे सादर करण्यात आले आहे। सोबतच संचालक आणि उमेदवार यांच्या आर्थिक देवाणघेवाणीचे संभाषण सुद्धा तक्रारकर्त्यांनी सादर केले असून यामुळे करोडोचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। चंद्रपूर शहर महानगरपालिकेने भूमिगत गटार योजनेचे काम सुरू केले आहे, परंतु या कामांमुळे नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो आहे। अनेक वस्त्यांमध्ये खोदकाम करून ठेवले असून जाण्या येण्याकरिता त्रिधा तिरपट उडत आहे। या कामांमुळे अमृतजल पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटल्या असून अनेकांना प्यायचे पाणी सुद्धा मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी महानगरपालिकेला प्राप्त झाल्या आहेत। प्रेम प्रकरणात संशय बळावल्याने प्रियकरांनी आपल्या प्रेयसीची कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर येथे उघडकीस आली। 10 वर्षाचा मुलगा आणि विधवा असणारी ही प्रेयसी मूळची हिंगणघाट येथील असून ती नागपूरला केअरटेकर म्हणून काम करते आणि तिथेच तिची आरोपीसोबत ओळख झाली। त्याचे रूपांतर प्रेमात झाले। दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला। अशातच प्रेयसीचे दुसऱ्या अन्य व्यक्तीसोबत संबंध असल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वारंवार भांडण व्हायचे आणि हे भांडण विकोपात जाऊन प्रियकराने राहत असलेल्या अपार्टमेंटमध्येच तिचा कोयत्याने वार करून खून केला आणि तो पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला 8 तासाच्या आत अटक केली। ऐन मे महिन्यात उन्हाच्या झळा सोसायची तयारी असतानाच गेले काही दिवसांपासून विदर्भात अनेक जिल्ह्यांना पावसाने चांगलाच तडाखा दिला। यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। झालेल्या नुकसानीची अजूनही भरपाई मिळाली नसताना हवामान खात्याने पुन्हा एकदा वादळी पावसाचे संकेत पुढील 4 दिवस असण्याचे दिले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या अश्विनी तोडासे यांची बिनविरोध निवड झाली। अध्यक्ष पदाकरिता 3 अर्ज आले होते, परंतु अन्य दोघांनी अर्ज मागे घेतल्यामुळे अध्यक्षपदाची माळ अश्विनी तोडासे यांच्या गळ्यात पडली। यापूर्वीच्या अध्यक्षावर अविश्वासाचा ठराव आला होता, त्यामुळे पूर्व नगराध्यक्षांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आपल्याच माणसांनी आपला घात केला असल्याची भावना प्रतिनिधींशी बोलून दाखवली। मोर्शी ते अमरावती मार्गावर सावरखेड नजीक झालेल्या हायड्रा क्रेन आणि कारच्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत। मध्य प्रदेशातील बिसनूर येथील खासदेव कुटुंब अमरावती येथे लग्नाच्या खरेदीला आले होते। तिथून मोर्शीकडे परत येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या हायड्रा क्रेन सोबत जोरदार धडक झाली। महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड सीमेवरील घनदाट जंगलात करेगुट्टा टेकडीवर गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या नक्षलविरोधी अभियानात 22 नक्षलवादी ठार झाले असून या कारवाईमुळे नक्षली चळवळीला मोठा हादरा बसला आहे। विशेष म्हणजे बुधवारी झालेल्या या चकमकी दरम्यान सुरक्षा जवानांनी ड्रोनचा वापर करीत नक्षलवाद्यांची कोंडी केली। मानव आणि वन्यजीव संघर्षात आता रानटी डुकरांचाही समावेश झाला असून मूल येथील चिरोली गावात रानटी डुकरांनी सकाळी 8 वाजताच्या सुमारास गावात प्रवेश केला आणि 3 महिलांना गंभीररित्या जखमी केले। एकीकडे नागरिक वाघ आणि बिबट यांच्या हल्ल्यांमुळे त्रस्त असताना आता रानटी डुकरांचाही वावर प्रचंड प्रमाणात वाढला असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे। गडचिरोली जिल्हा अनेक सोयी सुविधांपासून वंचित असलेला तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी गोंडवाना विद्यापीठ असून सुद्धा या विद्यापीठातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे पायपीट लक्षात घेण्यासारखे आहे। यातच गोंडवाना विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठ यांच्यात एक सामाजिक करार झाला असून या करारामुळे तंत्रज्ञानाचे वारे गडचिरोली जिल्ह्यात वाहतील असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत राहा सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।